आपला हा जो क्रीडा महोत्सव आहे हा महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे आपण दरवर्षी डिसेंबर जानेवारी महिन्यात हा करायचो, पण त्यावेळी आपण काही करू शकलो नाही. कारण मागच्या वर्षी आपण 80,000पेक्षा जास्त खेळाडू, 1.5 कोटीचे बक्षिसं, 6,000 पंच आणि जवळपास 65 खेळ असं भव्य आयोजन केलं होतं. पण संध्याकाळी 6 ते रात्री 10 आउटडोअर खेळ जे असतील ते करून आपण स्पर्धा घेऊया, जेणेकरून उन्हाचा त्रास होणार नाही आणि कुठली अपरिहार्य घटना होणार नाही. आणि त्यामुळे आपण 31 मे ते 7 जून रोजी या दिवसात ही स्पर्धा होणार आहे. मला अतिशय आनंद आहे की या महोत्सवाकरता उद्घाटक म्हणून आपले फिल्म अभिनेते सुनील शेट्टी हे 31 तारखेला या स्पर्धेचं उद्घाटन करणार आहे. यामध्ये आपल्याकडे यावर्षी कुस्ती आहे, खो खो आहे, बॅडमिंटन आहे, ॲथलेटिक्स आहे, कबड्डी आहे, बास्केटबॉल आहे, चेस आहे, कॅरम आहे, व्हॉलीबॉल आहे, योगासन आहे, जिम्नॅस्टिक आहे, स्केटिंग आहे, टेबल टेनिस आहे आणि सॉफ्टबॉल आहे. या खेळांचा समावेश होणार आहे. आणि या सगळ्याबरोबर नागपूरच्या जनतेचाही पण मोठा सहभाग होतो. मी नागपूरचा खासदार म्हणून असा ठरवलं होतं की आपल्या नागपूरमध्ये कमीत कमी 1,00,000 खेळाडू रोज संध्याकाळी मैदानावर खेळू शकले पाहिजे, एवढ्या फॅसिलिटी, इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला तयार करायचं आहे.